नमस्कार. प्रतिविश्व एक श्रवणोत्सव या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. मित्रमैत्रिणींनो, आज मी काही कविता घेऊन आलेली नाही आहे, तर आज आपण जाणार आहोत श्री क्षेत्र आळंदीला. हो, तिथं श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा वार्षिक उत्सव संपन्न होतो आहे. श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज वार्षिक उत्सव आळंदीमध्ये पौष शुक्ल अष्टमी शके 1946 अर्थात 7 जानेवारी 2025पासून सुरू झाला आहे. पौष पौर्णिमेच्या दिवशी श्रींचा महोत्सव आणि मुक्तद्वार अन्नसंतर्पण हा अपूर्व सोहळा आम्ही याची देही याची डोळा पाहिला आणि धन्य धन्य झालो. स्वामीजींच्या मठात अनेक सेवाभावी भक्तजनांच्या भेटी झाल्या. स्वामींच्या चरणी आपल्या कलेद्वारे सेवा देणारे मंगलवाद्य वाजवणारे कलाकारांची भेट झाली. भक्तिमय वातावरणात सनई चौघड्याच्या मंगलध्वनीनं श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा मठ आणि परिसर अगदी दुमदुमला होता. सनई चौघड्याची सेवा देणारे सनईवादक श्री दिनेश मावडेकर आणि सहकलाकारांनी आम्हाला सांगितलं. नमस्कार. आपलं नाव सांगा आणि किती वर्षांपासून सेवा करताय? माझं नाव दिनेश विकाजी मावडीकर. मी आळंदीला राहिला आहे आणि पुण्यामध्ये पण आहे. तिथे महाराजांचा ज्यावेळेस उत्सव असतो पौष पौर्णिमेचा त्या उत्सवाच्या दरम्यान पूर्ण सप्ताहामध्ये सकाळ संध्याकाळनंतर सनई वादन आणि चौघडा वादन असतात. इतर वेळेस आमचे सहकारी आहेत शेखर, त्या शेखर कुटुंबियांकडे त्यांचं रोज ते संध्याकाळी नगारा वादनाची सेवा करतात. माझं नाव ज्ञानेश्वर दत्तात्रय शेखर. आमच्याकडे ही सेवा चौथी पिढी आमची, म्हणजे आमच्या पंजाबापासून आमच्याकडे ही सेवा आहे. ही सेवा रोज आमच्याकडे संध्याकाळी आरतीच्या टायमाला असते. 7 वाजता आरती चालू व्हायच्या अगोदर आरती आपलं पौष पौर्णिमेला सप्त्याला सेवा असते चौघड्याची. जे आपल्याकडे जी परंपरा आहे ते प्रत्येक कुटुंबाने ती जोपासली पाहिजे, पुढं चालू ठेवली पाहिजे. ज्याच्याकडे जी सेवा आहे त्याने ती परत पुढं चालू ठेवली पाहिजे, ती बंद नाही पडली पाहिजे. ही परंपरा जी म्हणजे चौघड्याची कला आहे ना, ती आमच्या पंजाबापासून ती आमच्याकडे आम्ही चालू ठेवली. आजोबा वडील तसे आम्ही चालू ठेवली. हे सेवा आहे चालू आहे ना, हे सेवेचं आम्ही मानधन घेत नाही पूर्वीपासून. म्हणजे आमच्या आजोबा त्या टायमाला घेत असतील, पण वडील गेल्यापासून आम्ही आपली सेवाच करतो. त्याचं काय मानधन घेत नाही, विनामूल्य. स्वामी महाराजांचा हा मठ आणि हा वार्षिक महोत्सव याबद्दल ऐकूया श्री देशमुख यांच्याकडून. रामचंद्र देशमुख. मी आळंदी येथे एक सेवक म्हणून काम करतो. गेले 67 वर्ष मी आळंदीला येत आहे. नरसिंह सरस्वती स्वामी महाराज हे एक दत्त अवतार आहे आणि साधारणपणे सन 1796 मध्ये श्री स्वामी आळंदीमध्ये आले. त्यांचा इथे 12 वर्ष आळंदीमध्ये मुक्काम होता आणि त्यावेळेला जो काही एकंदर समाजामध्ये अराजक मानलेला होता, तो अराजक जो आहे तो अराजक कमी करून लोकांना ज्ञानेश्वरांच्या बद्दलची माहिती ही त्यांनी सांगायला सुरुवात केली. श्री नरसिंह सरस्वती स्वतः असं म्हणत की आळंदी येथे माऊली प्रथम आणि नंतर मी. ते 12 वर्षाचं वास्तव्य झाल्यानंतर त्यांनी 1807 मध्ये समाधी घेतली. हा दिवस पौष पौर्णिमेचा होता, त्याच्यामुळे आपण पौष पौर्णिमेला हा समाधी दिन म्हणून पाळत असतो. या दिवशी अन्नदान होते. हा संपूर्ण एकंदर कार्यक्रम 7 दिवसाचा असतो. पौर्णिमेच्या आधी 7 दिवस कोठीपूजन चालू होते. कोठीपूजनानंतर साधारणपणे 6व्या दिवशी स्वामींची नगर प्रदक्षिणा होते. ती नगर प्रदक्षिणा ही रथातनं होते आणि त्याच्यानंतर उद्याच्या म्हणजे पौष पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी स्वामींची पालखीतनं मिरवणूक होते आणि हा सप्ताहाचा कार्यक्रम समाप्त होतो. या निमित्ताने आळंदीच्या पंचक्रोशीमधील सर्व लोकांना अन्नदान केले जाते. अन्नदानासाठी ठिकठिकाणाहून परगावून सुद्धा लोक आलेली असतात. आजच्या दिवसाचं एक महत्त्व असं आहे
की संपूर्ण पंचक्रोशीमधल्या लोकांना आज गाभारामध्ये जाऊन स्वामींच्या समाधीवर डोकं ठेवून त्यांच्या समाधीला स्पर्श करता येतो, हे आजच्या दिवसाचे महत्त्व आहे. आणि अशा दृष्टिकोनातनं स्वामींनी इथं समाधी घेतल्यानंतर दत्त अवतार हा इथे समाप्त झालेला आहे. मित्रमैत्रिणींनो, फक्त या वार्षिक महोत्सवातच स्वामी महाराजांच्या समाधीचं द्वार भक्तांसाठी खुलं होत असतं हे आत्ता आपण ऐकलंच. प्रत्येकजण स्वामी महाराजांच्या समाधीवर मस्तक ठेवण्यासाठी आतुर असतो. भक्तजनांच्या डोळ्यांमध्ये भक्तिभाव ओतप्रोत भरलेला होता. भल्या मोठ्या रांगेत उभं राहावं लागतंय याबद्दल कोणाच्याही चेहऱ्यावर कष्टाची भावना नव्हती. ताटकळत उभं राहावं लागलं तरी चालेल, पण स्वामींच्या समाधीजवळ आपल्याला जायला मिळणार आहे ही मोठी आशा त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती. समाधीचं दर्शन झाल्यावर बाहेर येताना प्रत्येकाचा चेहरा एका वेगळ्याच आनंदानं फुललेला दिसत होता. जणू हे संपूर्ण वर्ष स्वामी महाराजांच्या कृपेनं सुखात जाणार असा विश्वास त्यांच्या डोळ्यात दाटून आलेला होता. श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज आणि त्यांचे परमशिष्य महर्षी सद्गुरू अण्णासाहेब पटवर्धन यांच्याविषयीसुद्धा आम्ही जाणून घेतलं. लोकमान्य टिळक, चापेकर बंधू, वासुदेव बळवंत फडके यांच्याबरोबर स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेले आणि आयुष्याच्या उत्तरार्धात स्वामी महाराजांचं शिष्यत्व पत्करून वैद्यकीय उपचार जनसेवेसाठी मोफत करणारे विनायक पटवर्धन तथा महर्षी अण्णासाहेब पटवर्धन यांच्याबद्दल सांगतायत श्रीयुत भिडे. नमस्कार, मी अजित आनंद भिडे. आज आपण इथे श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या पुण्यतिथी उत्सवाला आहोत. पौष पौर्णिमा आहे आज. तर त्यांचे शिष्य, त्यांचे दोन मुख्य शिष्य होते. एक श्री पद्मनाभ स्वामी महाराज जे धुळ्याचे आणि एक श्री महर्षी श्री अण्णासाहेब पटवर्धन महाराज जे पुण्याचे होते. तर महर्षी अण्णासाहेब महाराजांना महर्षी म्हणतात. तर महर्षी महाराजांच्या सान्निध्यात आल्यावर त्यांच्यात पूर्णपणे बदल झाला होता आणि ते पूर्णपणे वैराग्य प्राप्त झालं होतं. आणि त्यांनी आपल्या आयुष्याची शेवटची 36 वर्ष मोफत रुग्णसेवा केली. ते वैद्य होते. 36 वर्ष मोफत रुग्णसेवा आणि सकाळीपासून जे सुरू व्हायची रुग्णसेवा ते रात्रीपर्यंत चालली. तर पटवर्धन खानदान हे पेशव्यांच्या राजदरबारी होतं आणि त्यांचेच पूर्वापार चालत आलेली वंश परंपरा आहे. लहानपणापासूनच ते अत्यंत कुशाग्र बुद्धीचे होते आणि एक विद्यार्थी म्हणून त्यांच्यात चुणचुणीत होते. शाळेत पण ते त्यांचे विद्येची आणि त्यांच्या शरीरसौष्ठवाची सुरूच दिसायची. आणि पुढे पुढे त्यांच्या बुद्धी चातुर्य म्हणजे त्यांनी त्या काळचं वैद्यकीय शिक्षण आणि वकिली शिक्षण त्या दोन्ही डिग्र्या त्यांनी एकाच वेळी घेतल्या. पण त्यांच्या वडिलांनी त्यांना अट घातली, जर का तुला वैद्यकीय शिक्षण वापरायचं असेल तर तू मोफत रुग्णसेवाच केली पाहिजे आणि वकिली वापरायची असेल तर तू वेळेचा वापर. त्यानंतर मग त्यांचा जो पूर्वार्ध होता आयुष्याचा तो पूर्णपणे भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी समर्पित असा होता. म्हणजे ज्या ज्या चळवळी भारतातच म्हणायला की पाहिजे किंवा पुण्यापासून ज्या ज्या सुरू झाल्या चळवळी त्या सगळ्याचे प्रणेते होते. चाफेकर बंधू, लोकमान्य टिळक, वासुदेव बळवंत फडके हे सगळे त्यांचे सहकारी होते. आणि त्यांनी मोठे प्रयत्न पण केले स्वातंत्र्य लढ्या देण्याकरता. त्यांनी पूर्वार्धात सगळे प्रयत्न त्यांचे चालू होते. उत्तरार्धात त्यांना महाराजांचं संबंध आला त्यांच्या आणि त्यांचे पूर्णपणे ते बदलले. म्हणजे महाराजांचं त्यांना जेव्हा हे मिळालं, शिष्यत्व मिळालं, तेव्हा त्यांच्याकडे पूर्णपणे बदल झाला आणि ते आध्यात्मिक होते पण ते पूर्णपणे आध्यात्मिक झाले. आणि त्यानंतर त्यांनी यातनं ह्या राजकारण हे चालू होतंच पण त्यात सक्रिय नव्हते. ते पाठबळ म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांना त्यांच्या भाषणासाठी अध्यक्ष मिळत नसत, कारण का राजकारण याच्यामध्ये आणि इंग्रजांच्या विरोधात कोण जाणार. तर ते हे नेहमी त्यांच्या असायचे अध्यक्षपद, नेहमी सगळ्या सभांचं अध्यक्षपद असायचं त्यांच्याकडे. त्यानंतर आपल्या म्युनिसिपालिटीवर ते बरेच वर्ष सदस्य होते आणि त्यात ते शिक्षण क्षेत्र घ्यायचे. तर आमचं असं आहे की आमचे आजोबा नरहरी नारायण भिडे
यांनी राष्ट्रसंघाची प्रार्थना केली ते अण्णासाहेबांचे शिष्य. अण्णासाहेबांचे शिष्य इथे जे आणखीन होते श्री माधवराव गोडबोले महाराज, त्यांचे आमच्या जवळ शिष्य आणि अण्णासाहेबांना ते पूर्णपणे मानत. त्यामुळे ते म्हणजे बरेपर्यंत म्हणजे शेवटच्या दिवसापर्यंत ते पुण्यातील समाधी मंदिरावर सकाळी रोज दर्शनाला येत असत आणि एकादशीला आळंदीला येत असत. त्यामुळे ते महाराजांचे आणि महर्षींचे निस्सीम भक्त होते. ते आमचे आजोबा आणि आमच्या आजोळकडनं पण आमचे जे मामा आणि त्यांचे वडील यांच्यापासून ते महाराजांच्या मंदिराचे महर्षींच्या मंदिराचे पुजारी होते. आणि मग त्यांच्यानंतर आमचे वडील आई आणि त्याच्यानंतर आता आमची पिढी आणि आता आमचे पुढचे सगळे मुलगे पुतणे हे सगळे यात वाहून घेतात. आता हा जो वसंत पंचमीला उत्सव आहे त्याचं स्वरूप असं असतं म्हणजे आम्हाला आमच्या आजोबांनी म्हणजे मामाच्या वडिलांनी पण अशी दिसली की हरिभक्तीपरायण यात महत्वाचा मुद्दा त्या असला पाहिजे. म्हणजे हरिभक्ती झाली पाहिजे. त्यामुळे त्यातला एक मेन गाभा असतो तो म्हणजे कीर्तन. दुपारी कीर्तन असतात ती महिलांची कीर्तन असतात, संध्याकाळी कीर्तन असतात ती पुरुषांसाठी असतं पुरुषांसाठी. मग येतात सगळे दोन्ही वेळा पण तसं ठेवलेलं आहे. आणि मग प्रवचन किंवा महर्षींवर किंवा आणखीन व्याख्यानं आणि असा तो सगळा कार्यक्रम असतो. त्याबरोबर सकाळी गुरुचरित्र असतं. गुरुचरित्र पारायण चालू असतं 7 दिवस आणि गुरुचरित्र त्यानंतर रुद्र आवर्तन असतं. रुद्राची एकादशी करतो आम्ही इथे आणि शेवटच्या दिवशी पालखी असते. मित्रमैत्रिणींनो, हे सगळं ऐकल्यावर या अभंगातल्या ओळी मला आत्ता आठवल्या. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. महर्षी श्री सद्गुरू अण्णासाहेब पटवर्धन यांचा पुण्यतिथी उत्सव पुण्यातल्या बालगंधर्व पुलाजवळील समाधी मंदिरात येत्या वसंत पंचमीपासून म्हणजे 2 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. 2 फेब्रुवारी ते 7 फेब्रुवारीपर्यंत भाविक त्याचा लाभ घेऊ शकतील. मित्रमैत्रिणींनो, आपल्या माय मराठीला, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून प्राचीन ग्रंथांचे दाखले दिले गेले. ग्रंथ हेच आपले गुरु आणि या ग्रंथांचं महत्त्व या संत सज्जनांच्या मठांमधून, मंदिरांमधून सांगितलं जात असतं. आणखी काही आपण जाणून घेणार आहोत. श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या शिष्य परंपरेतील पद्मनाभ महाराजांविषयी सांगतायत श्री रुद्र. नमस्कार, माझं नाव दीपक श्रीराम रुद्र. मी धुळ्याचा जो मठ आहे त्या ठिकाणी स्वामी महाराजांची म्हणजे पद्मनाभ स्वामी महाराजांची तिथे सेवा करत असतो. मठाधिपती म्हणून त्या ठिकाणी कार्य पाहतो. श्री नरसिंह सरस्वती महाराज आळंदी यांचे जे हृदय मानलं जातं ते श्री नारायण महाराज उर्फ पद्मनाभ स्वामी महाराज यांचं धुळ्याला मठ आहे. 1860 साली श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी सद्गुरू पद्मनाभ स्वामी महाराजांना अनुग्रह दिला आणि सुरुवातीला पद्मनाभ स्वामी महाराज हे रामाची सेवा करत असत. त्यानंतर अनुग्रहानंतर त्यांना दत्ताची उपासना श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी करून दिली, म्हणजे घालून दिली. आणि त्यानंतर मग श्री नरसिंह स्वामी अनेक वेळा त्या ठिकाणी धुळ्याला यायचे. धुळ्याला जे राम मंदिर आहे, खोलगल्ली राम मंदिर आणि दत्त मंदिर, त्या ठिकाणी महाराजांनी उपासना केली. त्याच्यानंतर मग त्यांना समाधी घेतल्यानंतर 1901 साली पद्मनाभ स्वामी महाराजांनी समाधी घेतली धुळ्याला. श्री नरसिंह स्वामी महाराज हे पद्मनाभ स्वामी महाराजांना आपल्या हृदयस्थानी मानत. श्री नरसिंह स्वामी महाराजांनी अनुग्रह जो देण्याची परंपरा श्री पद्मनाभ स्वामी महाराजांना दिली, ही परंपरा अजूनही अनुग्रह देण्याची परंपरा धुळे मठामध्ये आहे. त्या ठिकाणी दत्ताची उपासना, त्याच्यानंतर वारकरी संप्रदायाची उपासना ही दिली जाते. अनेक वर्ष त्या ठिकाणी दत्त जयंती आणि पुण्यतिथी महोत्सव असे 2 उत्सव श्री परंपरेने चालू आहेत. अनेक उपक्रम मठातर्फे राबवले जातात. त्याच्यामध्ये आपले जे विविध ग्रंथ आहेत म्हणजे ज्यातून संस्कार होतात समाजावरती, ते संस्कार आपले ग्रंथ हे गुरु आहेत. आणि ज्ञानेश्वरी पारायण, गाथा पारायण, दासबोध पारायण, गुरुचरित्र पारायण आणि नाथांचं एकनाथी भागवत
हे पाचही ग्रंथ त्या ठिकाणी वाचन नियमितपणे होत असतं आणि त्याच्या मार्गातनं अनेक समाजामधील जे उन्नत आहेत, ज्यांना गरज आहे मार्गदर्शनाची, ते मार्गदर्शन ते त्या ठिकाणी होत असतं आणि त्या ठिकाणी अनेक उपक्रम सामाजिक पण राबवले जातात. अनेक संत महंत त्या ठिकाणी येतात, त्यांची सुद्धा सेवा करण्याची संधी त्या ठिकाणी असते. जयदेवांची 12व्या शतकातली जयदेवांची उपासना जी दिली ती अजूनही साह्यातपणे चालू आहे आणि पुढे चालू आहे. प्रार्थना करतो आणि त्यातलं जे पहिलं अष्टपदी आहे की ज्या ठिकाणी जे दश अवतार आहेत, त्या दश अवताराची पहिली अष्टपदी आहे, त्यातले एक दोन कडवे फक्त मी म्हणतो. जय जगदीश हरे माधव, जय जगदीश हरे माधव, प्रलय पयोदितले धृतवानाति वेदम, विहित वहित्रचरितमखेदम, केशवधूत विना शरीर, जय जगदीश हरे. मित्रमैत्रिणींनो, सर्व जगात अशांती पसरत आहे. मानवतेला काळिमा फासणाऱ्या घटना अवतीभोवती घडतायत. मानसिक स्वास्थ्य हरवत चाललंय. अशावेळी भक्तिमार्ग आपल्याला मनःशांतीकडे घेऊन जातो. जे समाजहितकारक, देशहित संरक्षक आणि मंगलदायक आहे ते संत सज्जनांच्या विचारात आपल्याला नक्कीच सापडतं. संत सज्जनांचे विचार वर्तमान स्थितीतही मार्गदर्शक ठरतात. आळंदी गावातील संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचं कार्य याविषयी अतिशय समर्पक शब्दात सांगितलं ते मुख्य पुजारी श्री अवधूत गांधी यांनी. रामकृष्ण हरी. सर्वांना नमस्कार. आज पौष पौर्णिमा, श्री सद्गुरू नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा संजीवन समाधी सोहळा आज संपन्न होतोय आणि आता आमची 6वी पिढी पुढची महाराजांच्या सेवेमध्ये. माझे खापर पणजोबा महाराजांचे शिष्य होते, लक्ष्मण बुवा गांधी माझ्या पणजोबांचे चुलते, आणि माझे पणजोबा श्रीपाद बुवा गांधी यांची मुंज महाराजांच्या मांडीवर झाली. तुमचं नाव सांगा. मी अवधूत गांधी. आणि आज महाराष्ट्रामध्ये जे शिवराज अष्टक आपण महाराष्ट्रात काय संपूर्ण जगभर गाजतंय, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावरील जे 8 चित्रपटांची मालिका आहे, दिग्पाल लांजेकर यांच्या संकल्पनेतून ती साकार होतीये, त्याचा एक छोटासा भाग होण्याचं मला भाग्य लाभलेलं आहे. हे करत असताना ही परंपरा जी सांभाळत लहानपणापासून जे संस्कार झाले, भजनाचे असतील, सेवेचे असतील, आज त्या संस्कारांचा पदोपदी मला उपयोग होताना दिसतोय. आणि महाराजांचा समाधी उत्सव म्हणजे संपूर्ण गावासाठी, पंचक्रोशीसाठी आनंदोत्सव असतो. भजन कीर्तन अखंड या ठिकाणी चालू असतं. वेगवेगळ्या माध्यमातून लोक सेवा करत असतात. अन्नदान मोठ्या प्रमाणावरती चालू असतं. नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी 1870च्या दशकामध्ये पंढरपुराहून आळंदीला आले. बराच मोठा इतिहास आहे. आणि आळंदीमध्ये येऊन महाराजांनी जे भजन मार्गापासून, भक्ती मार्गापासून भरकटलेले लोक होते, त्यांना परत या मार्गावर आणण्याचं मोठं कार्य केलं स्वामी महाराजांनी. आणि महाराज स्वतः माऊलींसमोर भजन करायचं. भजनामध्ये लोकांनी यावं म्हणून खिरापतीची पद्धत महाराजांनी मिठाई वाटायला सुरुवात केली. मिठाईच्या आमिषाने लोक येतील. त्या काळामध्ये असं झालं होतं की बराचसा वर्ग हा तमाशाच्या आणि जुगाराच्या नादी लागलेला. आपण पारतंत्र्यात असून सुद्धा आणि माऊलींची सेवा जी काय आहे ती कुठंतरी घडी व्यवस्थित बसली पाहिजे म्हणून महाराज स्वतः माऊलींसमोर भजन करायचे. बराच मोठा इतिहास आहे. आपण यावर्षी बघितलं या कार्तिकी यात्रेमध्ये माऊलींच्या समाधी सोहळ्यामध्ये भव्य रथ जो यावर्षी मिरवणूक नगर प्रदक्षिणेमध्ये निघाला, तो नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी त्या काळात करून घेतला होता. हो, माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्याचा. आणि अतिशय भव्य दिव्य असा सोहळा तो या ठिकाणी अनेक वर्षांनी, म्हणजे जवळजवळ 140 वर्षानंतर लोकांना अनुभवायला मिळाला. याची देही याची डोळा, अक्षरशः स्वर्गीय अनुभूती होती ती. अशा अनेक गोष्टी महाराजांनी केल्या. महाराज स्वतः माऊलींची पालखी गेल्यानंतर पंढरपूरला महिनाभर महाराज हरिपाठावरती प्रवचन करायचे. महाराज कार्तिकीची वारी करायचे.
आषाढी वारीला महाराज थांबायचे आणि महाराजांनी इथं जी काही पुजारी घराणी आहेत आळंदीमध्ये त्या सगळ्यांना एकत्र करून की बाबा तुम्ही माऊलींच्या जीवावरती तुमचा चरितार्थ चालतो, तुमच्या हातून माऊलींची सेवा घडली पाहिजे. दुसरी गोष्ट, विश्वाच्या कल्याणासाठी संकल्प एक तो केला गेला की त्या माध्यमातून माऊलींच्या समाधीवरती रुद्राभिषेक आणि ग्रामदैवत सिद्धेश्वर, आपण म्हणतो आळंदी हे गाव पुण्यभूमी दैवताचे नाव सिद्धेश्वर, त्या सिद्धेश्वराची पण सेवा व्हायला पाहिजे. या माध्यमातून या सगळ्या पुजारी घराण्यांना एक नियम लावून दिला की माऊलींची पालखी गेल्यानंतर परत येईपर्यंत रोज एकाची पाळी, त्याला आम्ही अभिषेकाची पाळी म्हणतो, तर ते अभिषेक करायचे. मग घरी त्यांनी पक्वान्नाचा नैवेद्य करायचा. रुद्राभिषेक माऊलींच्या समाधीला होत नाही, पवमानाचा अभिषेक होतो पहाटे. आणि या निमित्ताने समाजाच्या कल्याणासाठी, विश्वाच्या कल्याणासाठी, उद्धारासाठी हा संकल्प करून अभिषेक केला गेला. अशा अनेक परंपरा महाराजांनी निर्माण केल्या, त्या आज तागायत चालू आहेत, अखंडपणे चालू आहेत. आपल्या भारतामध्ये जी थोर ऋषीमुनींची परंपरा झाली, त्या ऋषीमुनींनी जे काही सांगितलंय ते संतांनी अगदी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांपासून अगदी गाडगे बाबांपर्यंत या सर्व संत मंडळींनी सोपं करून समाजाला सांगितलं. आणि तुम्ही जर बघितलं, सर्व जाती धर्मामध्ये संत निर्माण झालेले आहेत, सर्व जाती धर्मामध्ये. बरं, संत निर्माण झाले म्हणजे ते जन्माला आले आणि संत झाले असं नाही. त्या कुळात अनेक प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांचा जन्म झाला आणि सर्वसामान्य कुळामध्ये जन्माला येऊन संतपदापर्यंत कसं पोहोचायचं हे संतांनी आपल्या वर्तनातून दाखवलं, शिकवलं समाजाला. त्यांच्या अभंगांमधनं, त्यांच्या जे काही त्यांनी लिहून ठेवलं, सांगितलं समाजाला, त्याच्यातून विपुल असं मार्गदर्शन जगद्गुरु तुकाराम महाराजांनी इतकं सुंदर मार्गदर्शन समाजाला सोप्या पद्धतीने सांगितलंय. पण झालंय काय, आज आपण त्याच्यापासून कुठेतरी दूर जात चाललेलो आहोत. आपली संत परंपरा जी आहे, मी कायम सांगत असतो माझ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून, आपला महाराष्ट्र ज्यांच्यामुळं आहे, छत्रपती शिवाजी महाराज आणि आपली संत परंपरा, या दोघांपासून जर आपण दूर गेलो, त्यांना जर आपण विसरलो तर आपलं अस्तित्व शून्य आहे. आज आपण आधुनिक युगामध्ये वावरत आहोत, विज्ञान युगामध्ये वावरत आहोत, भरपूर प्रगती केली, आपण भौतिक प्रगती केली आहे, पण आत्मिक प्रगती, आध्यात्मिक प्रगती ज्याला म्हणतो, ज्याच्यावरती सगळ्या आयुष्याचा बेस आहे, सगळं आयुष्य त्याच्यावरती आहे. आज तुम्ही बघा, लोक सगळीकडे अशांत, म्हणजे आपण ती एक जुनी गझल तुम्हाला माहिती असेल, सीने में जल आंखों में तूफान सा तू है, इस शहर में हर शख्स परेशान सा, अशी अवस्था झाली माणसं. त्याचं कारण काय, भौतिक सुखाच्या मागं लागला, पळतोय, कशाच्या मागं पळतोय त्यालाच माहित नाहीये. आणि ह्या संत परंपरेने जे शिकवलं, सांगितलं की बाबा जोडोनिया धन उत्तम व्यवहार आहे, उदास विचार वेची, अनेक अशा गोष्टी आहेत. कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे, त्या छोट्या छोट्या गोष्टींमधनं संतांच्या माऊलींनी मसायदानात पण खळांची व्यंकटी सांडव, जे खळांची व्यंकटी सांडव, त्यांचा खल प्रवृत्ती नष्ट होत. बरं, आता गंमत अशी आहे, आपल्याकडच्या या सगळ्या गोष्टी जेव्हा बाहेर जाऊन त्याला परदेशी याचं लेबल लागून होतं, तेव्हा आपण म्हणतो अरे फॉरेन रिटर्न झाल्या. आता मला सांगा, बरेच जण म्हणतात मेडिटेशन करायला पाहिजे. अहो, ध्यान हजारो वर्षापासून सांगितले आपल्याला. पॉझिटिव्ह अफर्मेशन्स करत जा. बऱ्याचशा गोष्टी आहेत की त्याला आपण विसरलो कुठेतरी. मग हे, आणि आपल्या घराघरामध्ये गोष्टी होत्या, घरातले लोक आपले सांगायचे, जुने लोक, की अरे बाबा घरामध्ये शुभ बोलावं, वास्तू तथास्तु म्हणत असते. आपल्या सगळ्या जुन्या लोकांना विज्ञान चांगल्या प्रकारे माहिती होतं, फक्त त्यांनी त्याला आध्यात्मिक जोड देऊन सांगितलं. आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपण ध्यानधारणा केल्यानंतर आपल्या आत्मिक उन्नती होते, एक स्थैर्य चित्ताला प्राप्त होतं. आज मोठमोठे लोक लाखो करोडोने त्यांचे पॅकेजेस आहेत, पण समाधान नाही, शांतता नाही. आणि कमी वयात आपण बघितलं अलीकडच्या काळात वेगवेगळे रोग लागायला लागलेले आहेत. याचं कारण आपण आपल्या जीवनशैलीपासून, जी आपल्या पूर्वजांनी आपल्याला सांगितली, शिकवली, त्याच्या मागे निश्चित काहीतरी विचार होता, निश्चित काहीतरी त्यांचा अभ्यास होता, आणि त्याच्यातनं ती जीवनशैली निर्माण केलेली होती. भजन कीर्तन करावं. माझे गुरु महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध भालेडकर डॉक्टर रामचंद्र देखेडकर सरांनी 2 वर्षापूर्वी देह ठेवला. सरांबरोबर मी जवळजवळ 25-30 वर्ष भारुडांच्या माध्यमातून असं पूर्ण महाराष्ट्रावर फिरलो. सर नेहमी सांगायचे त्यांच्या व्याख्यानांमधलं, प्रवचनात, की भजनामध्ये काय आनंद आहे, जो आनंद योग्याला समाधीचा, तो सर्वसामान्यांना भजनाचा आहे. माणसं, आणि त्यात दुसरं झालंय काय, भरीच भर म्हणून हे मोबाईल जे आलेत, आता प्रत्येकाच्या हातामध्ये, बरं, त्याचा सकारात्मक वापर केला तर त्याचाही आयुष्यामध्ये चांगला उपयोग होऊ शकतो. पण वेगवेगळ्या प्रकारचे दिवस खराब करणारे रील्स, वेगवेगळ्या बातम्या, विचित्र प्रकारच्या बातम्या, आणि
कोणी उठतं, काय तत्वज्ञान झाडतात, त्याच्यापासून निर्माण होणारे संभ्रम वेगवेगळे, अशा खरोखरी जास्त अशा याच्यामध्ये सगळा समाज अडकलेला आहे. पण हे असं असताना सुद्धा अशा ज्या काही परंपरा सगळीकडे चालू आहेत, अनेक महाराष्ट्रामध्ये मोठमोठे मठ आहेत, संप्रदाय चांगल्या वैष्णव संप्रदाय, वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून सप्ताह होत असतात. त्याच्या माध्यमातून हे कार्य चालू आहे आणि ते चालू राहील. आता पुढच्या पिढीमध्ये आपण म्हणतो झालंय काय की बाबा ही सगळी एकतर इंग्लिश मिडियम माध्यमात, इंग्रजी माध्यमातनं किंवा कॉन्व्हेंट मध्ये शिकतायत मुलं. दुसरी गोष्ट, घरी आई वडील दोघंच, आजी आजोबा अभावानेच घरामध्ये आहेत. बऱ्याच जणांना आजी आजोबा नकोच असतात. आणि काय झालंय की मग मुलगा, आई वडील दिवसभर नोकरीला, मुलगा शाळेत जातो, दिवसभर वेगवेगळ्या क्लासला घातलं जातं त्याला, आणि आजूबाजूला सगळं कॉस्मोपॉलिटियन. या सगळ्याचा परिणाम असा होतो की त्याचं मराठी पण हरवत चाललंय. एक उदाहरण तुम्हाला सांगतो. संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा चित्रपट दिग्पाल लांजेकर आमच्या संपूर्ण टीमने निर्माण केला. आपण जो प्रभातचा सिनेमा बघितला संत ज्ञानेश्वर, त्याच्यानंतर 84 वर्षांनी एवढ्या भव्य प्रमाणात चित्रपट निर्माण पहिल्यांदा होतोय. आणि ह्याच्यामध्ये आता मुक्ताई हा विषय अतिशय गूढ आणि तो न संपणारा विषय आहे. एका जन्मात तर न समजणारा विषय आहे. परंतु तो चित्रपटाच्या माध्यमातून सोपा करून सांगण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे की त्या माध्यमातून एखाद्या तरी त्याची प्रेरणा यावी, अभ्यास करावा. हे करत असताना आम्ही ऑडिशन घेतल्या. पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक या ठिकाणी लहान भावंडाच्या रोलसाठी 5 ते 15 वयोगटातली 200 मुलं, मराठी घरातली मुलं त्या ऑडिशनला आली. तर त्यातल्यापैकी फक्त 2च मुलांना ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज माहिती होते. आता तुमच्या माझ्यापर्यंत आपल्या हे दुर्दैव असलं तरी वास्तव आहे. मग कुठेतरी लक्षात आलं की जसं छत्रपती शिवाजी महाराजांचं चारित्र्य शिवराज अष्टकाच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे पोहोचलं. आज आपण बघितलं तर शिवजयंतीचं स्वरूप बऱ्याच ठिकाणी बदललंय. जी काही घाणेरडी गाणी महाराजांच्या समोर वाजायची, आज त्या गाण्यांची जागा महाराजांच्या गाण्याने घेतली आहे. आज समाजातही नवीन चांगले प्रतिभावान संगीतकार, गायक, गीतकार पुढे येऊन महाराजांवरती चांगली गाणी निर्माण करतायत आणि त्या माध्यमातून शिवजयंती चांगल्या प्रकारे चालते. तसंच ही संत परंपरा पण पुढे पोहोचली पाहिजे. या संकल्पातून या चित्रपटाची निर्मिती झालेली आहे. खूप खूप धन्यवाद. अतिशय म्हणजे तुम्ही समर्पक आणि इतकी चांगली उदाहरणं देऊन हे सांगितलेलं आहे. आणि भक्ती संप्रदाय किंवा भक्ती परंपरा, ही मंदिर आणि हे सगळं जे चालू आहे, सप्ताह उत्सव साजरे होतात, त्यामागे समाजहित, देशहित आणि एकोप्याने आपण सगळ्यांनी वागलं पाहिजे. आणि संतांनी जे जे चांगलं आपल्याला सांगितलेलं आहे ते आपण पुढं घेऊन जाणार आहोत. आणि मला असं वाटतं तुमच्यासारख्यांच्या माध्यमातून हे सर्व समाजापर्यंत पोहोचत राहतंय. याबद्दल मनापासून धन्यवाद. पांडुरंग हरी, जय हरी विठ्ठल. मित्रमैत्रिणींनो, पौष पौर्णिमेचा दिवस आमच्या आयुष्यातला अविस्मरणीय दिवस होता. भक्तिभावानं ओथंबलेला आणि मंगलमय वातावरणानं भारलेला असा होता. श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या मठातील हा उत्सव शुक्रवार दिनांक 31 जानेवारी 2025 पर्यंत संपन्न होणार आहे. या उत्सवातला अमृत समान प्रसाद आम्ही घेतला आणि परत आलो. मित्रमैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ या संत महात्म्यांना, सेवाव्रती भक्तजनांना समर्पित केला आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला याविषयी कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहा आणि आमचा उत्साह द्विगुणित करा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईकसुद्धा करा. तोवर जय जय विठ्ठल विठ्ठल, रामकृष्ण हरी.